पिवळा बटाटा बनवणार आहे. त्याला आधी पहिले 4 बटाटे घेतलेले ते धुवून आपण उकडाय ठेवायचे. उकडून थोडे घ्यायचे आणि मग बाकीची सुरुवात करायची. त्याला लागणारं सामान लसूण, मीठ, मिरची, कोथिंबीर, कढीपत्ता, जिरी, मोहरी, हळद आणि कढीपत्ता. तर चला आता आपण बटाटा धुवून घेऊ आणि उकडाय ठेवू. तर आपण ह्याला आता कट मारून घ्यायचे म्हणजे लगेच उकळतात, लगेच होऊन जातात. चला आता आपण गॅस चालू करू आणि उकळून घेऊया. उकळायकडे ठेवून देऊ तर उकळून घेऊया. आता एकदम छान पिवळा बटाटा मस्त पैकी चपाती भाकरी संगती खाता येतो आणि डब्याला ह्याला तुम्ही तोंडी लावायला पण खाऊ शकता आणि एकदम भारी एकदम मस्त होतो. साधा सिंपल एकदम सुटसुटीत. तर आता आपण बटाटा ठेवलेला आहे. तर आता आपल्याला मिरची लसूण कोथिंबीर बारीक करून घ्यायची. तवर बारीक करून घेऊया आणि मग परत तवर बटाटा होऊन जातोय सोलून घेऊया, बारीक करूया आणि मग फोडणी मार. ओके. तर आता आपण मिरची लसूण वाटण बारीक करून घ्यायचे आपल्याला. एकदम छान एकदम मस्त हे फिरवून घेतलं ना की मग बघा एकदम झकास बटाटा लागणार. खायला पण एकदम चणचणीत झणझणीत मस्त पैकी कानातनं हवा काढायसारखा. जास्त तिखट पाहिजे म्हणून आज आम्ही तिखट जास्त मिरची टाकलेली. एकदम झणझणीत खाऊन उड्या हाणूया. तर आता आपण ही वाटणं वाटून घेतलेलं आहे मिरची लसूण ही. आता आपण बटाटा उकळला की परत सोलून घेऊया मग फोडणी मारूया. एक नंबर करून टाकू. काढून घेतलेला आहे आपण ह्याला सोलून घ्यायचे आहेत. सोलून घेऊया. चला आता आपण शिजून घेतलेला आहे. गॅस चालू करून कढई ठेवून घेऊया. तर आता आपल्या पिवळ्या बटाट्याची सुरुवात करूया. पहिलं गरम झालं का तेल टाकून थोडस घेऊया. थोडीशी आधी मोहरी आपण तेलात भाजून घेऊया. लसूण टाकून घेऊया. लसूण आणि मोहरी चांगली चरचर भाजून घेतली. जिरी पण चांगली झालेली आहे. लसूण पण आपला आता मापात झालेला आहे. थोडा कढीपत्ता धुवून ठेवलेला आपला कढीपत्ता ते टाकून घ्यायचा. एकदम चांगलंही भाजून घ्यायचं. कढीपत्ता झालेला आहे ते पण झालेला आहे. कांदा त्यात आता घ्यायचा. जरा तरतरी चांगला ह्यात भाजून घेऊ. तर आता आपला कांदा भाजत आलेला आहे. त्यात आपल्याला ही मिरची बारीक केलेली कांद्यात सोडून घ्यायची. चांगली भाजली म्हणजे छान होऊन जात. त्यात आता आपण टाकू ही मिरची सोडून घेऊया भाजून. पण चांगला आपण मिक्स करून घेऊया. तरी आता आपण थोडी हळद पण टाकून घ्यायची. त्याला पण चांगलं हलवून मिक्स करून घ्यायचंय. आता टाकू आपण चवीनुसार थोडं मीठ. आता यात आपण ही सोललेला बारीक केलेला बटाटा सोडून द्यायचा. एकदम खायला पण भारी मस्त लागतो आणि डब्याला ह्याला लहान बाळांसाठी पण खायला
चांगला असतो. तर आता हे आपला पिवळा बटाटा मस्तपैकी छानसा झालेला आहे. याला आता आपण जरा झाकून ठेवूया. मंद गॅसवर जरासं झाकून ठेवूया. 2 मिनिटं झाकून ठेवूया. मग झाला. मग परत कोथिंबीर मारूया आणि मस्त तुम्ही पण एकदा करून बघा. नक्की खायला एकदम छान लागतो. आणि नक्की दुसरी कोणची रेसिपी पाहिजे तर नक्की मला कमेंट करून सांगा, मी तुम्हाला देईल. आणि मला सांगितलं पिवळा बटाटा, वरण भात आणि चपाती खायला तर एक नंबर परफेक्ट जेवण. असं आता आपला बटाटा आहे एकदम छान बनलेला आहे. एकदम मस्त झालाय. आता आपण याला काढून घेऊया. एकदम मस्त झालेलं आहे. खायला पण टेस्टी छान. तर आता आपण ह्याला थोडीशी कोथिंबीर वरनं सोडून द्यायची आणि मग ह्याला काढून आता घेऊया. झालेला आहे एकदम परफेक्ट तयार. आपला बटाटा एकदम बनलेला आहे, काढलेला आहे, एकदम छान झालेला आहे. गरम गरम मस्तच एकदम खायला परफेक्ट. तुम्ही बी एकदा नक्की ट्राय करा आणि मला सांगा तुम्हाला कसा लागतोय ते नक्की बघा करून. एकदम तुम्हाला आवडणार, एकदम परफेक्टच होणार. काही तुम्हाला म्हणजे चवीत काहीच फरक पडणार नाही. पण तिखट फक्त तुमच्या मापानं तुम्ही टाकू शकता. तुम्हाला कमी पाहिजे जास्त पाहिजे. तुमची रेसिपी पाहिजे तर नक्की तुम्ही मला मागा, मी तुम्हाला नक्की देईन. कमेंट करून नक्की सांगा.